भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि तुमच्या स्वागताला नेहमीप्रमाणे उपस्थित आहेत राशीचक्रकार शरद उपाध्ये। आपण ग्रहयोगांचाच अभ्यास करतो आहोत। ग्रहयोगांची माहिती आपण घेतली, पण एक राश्यांतर योग म्हणजे काय इथून आपल्याला तर सुरुवात करायची आहे। आता गणित सुरू झाली, तुम्ही पण कॅल्क्युलेटर घेऊन बसा, कारण या अंशाच्या अंतरावरच तर ठरतो योग आणि तो योग एक राश्यांतर योग हाच पहिल्यांदा आपण अभ्यासाला घेऊया। हे अंशाचं जे गणित आहे ते अंशाचं गणित ॲक्युरेट अंशात्मक आलं पाहिजे तर योग घडत असे। पूर्व दीप्तांश आणि उत्तर दीप्तांश म्हणजे 8 अंश मागे 8 अंश पुढे। मग एक राश्यांतर योग हा तुम्ही आपल्या या कुंडलीप्रमाणे समजावून सांगा। पण एक राश्यांतर वर्ण तुला फोड काय वाटते त्या शब्दाची? एक राशी अंतर, एका राशीचं अंतर म्हणजे 30 डिग्रीज। बरोबर। याचा अर्थ असा नाही की ह्या राशीत ग्रह असेल तर याच्याशी होतोच। एकाच घरात दोन ग्रह असतील तर एका राश्यांतर होऊ शकतो। हा चमत्कार काय बोल काय 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 परत एकाच राशीमध्ये ह्याच कन्या राशीमध्ये रवी पण आहे आणि नेपच्यून पण आहे। आपल्याला काय वाटतं हे दोन्ही एकत्र आहेत, एका राशीचं अंतर कुठे आहे? पण एक रास म्हणजे 30 डिग्रीज या अर्थाने पाहिलं तर रवी 1 अंशावर आहे, चंद्र 29 अंशावर आहे। अंतर किती? 28। 28 हा एका राश्यांतराचा उत्तर पूर्व दीप्तांश। एकाच घरात 2 ग्रह एका राश्यांतर करतात। त्याच्या उलट हा ग्रह इथे आणि हा ग्रह इथे आपल्याला वाटतं एका राश्यांतर आहे, पण हा 29 अंशावर आहे, हा पुढच्या राशीत 1 अंशावर आहे, 2च अंश अंतर आहे। 2 अंशाची असते ती युती, एका राश्यांतर नव्हे। हा भाग थोडासा सुरुवातीला वाटतं काय गोंधळ, पण काहीच नाही। अनेक रहस्य उलगडले जातात आणि सोपं होत गेले आपल्याला। आता अंश काढायचे, 2 ग्रहांचे नेचर बघायचे, शुभ का अशुभ योग। एकाच घरात एका राशीत असलेल्या 2 ग्रहांचा एका राश्यांतर होऊ शकतो आणि एका राशीचं अंतर असूनही योग होत नाही। हा फेनॉमेना गणिताचा आहे। आता तुला कोणाचं एका राश्यांतर सांगू? आता तुम्ही आपल्याकडे आहेच बघ। गुरु सप्तम स्थानातल्या मीन राशीच्या गुरुचं फळ किती अफाट मिळतं ना। आणि जो काही बघत नाही अंश वगैरे तो पटकन सांगतो। बाईची पत्रिका असते स्त्रीची, तुमचे मिस्टर खूप धार्मिक आहेत का? ते म्हणते पुढे बोला, असे शांत आहेत का, सुसंस्कृत वगैरे? मला असं वाटतं हे संत पुरुष असावेत। ती बाई जी उखडते की नाही, 1 नंबरचा बदमाश माणूस आहे। असं चिडल्या तर बायका काही बोल, अरे असं कसं? आता उपाध्याय त्याच्या सांगतात तर मिनेचावर, अरे पण उपाध्यायाने काय सांगितलंय? 7 गोष्टी बघा आणि मग ठरवा। आधीच हा मीन राशीचा गुरु वृद्धावस्थेत आहे, त्यात त्याच्याशी शनीचं एका राश्यांतर आहे, त्यात केतूचं आहे। शनी केतू दोघे म्हणून याला बिघडवत आहेत। मग उरला सुरला वृद्धावस्थेतला गुरु पण गेला आणि सगळा थकवा आणि आळस आणि हे सगळं आलं ना। म्हणजे रिडिंगच बदलतं। म्हणजे गणपतीच्या पुस्तकातली ढोबळ पत्रिका बघणं बरोबर आहे का? एवढं जरी अवेअरनेस आलं तरी खूप मोठं काम झालं। आता मी तुला विचारणार, ह्या शुक्राचा ह्याच्याशी एका राश्यांतर झालाय, काय फळ? कन्या राशीतल्या लग्नस्थानाला शुक्राचं एक फळ ठरवतो आधी। मग प्रथम स्थान अधिक कन्या अधिक शुक्र बरोबर अमुक अमुक, आणि त्याला राहू म्हणजे काय फार मोठा डिसेंट शुभग्रह नाही। मग कन्येचा शुक्र प्रथम स्थानी असल्यास संभाव्य फळ काय आहे? कन्येचा शुक्र प्रथम स्थानी म्हणजे मुळात आधी शुक्र हे देहाला सौंदर्य देणार आहे, बरोबर? परंतु त्याचं एक राश्यांतर झालेलं आहे राहूशी। आधी कन्येचा शुक्राचं फळ ठरवून टाकणं। प्रथम स्थानी शुक्र सौंदर्य, तुला पटलं, बरोबर? कन्येच आहे। कन्या म्हणजे चिकित्सा, कन्या म्हणजे संशय, कन्या म्हणजे माथेफोड। मग शुक्राच्या विषयातली माथेफोड म्हणजे चिकित्सा, आणि शृंगाराला शांत मन पाहिजे, उदात्त भाव पाहिजे। इथे नाही येतो, संशय चिकित्सा आहे। त्यात पुन्हा राहूशी एक राश्यांतर आहे। याचा अर्थ लग्नी शुक्र असणाऱ्या व्यक्ती स्लाइटली कामातून असतात। त्यात कन्या राशीचं म्हणजे नीच राशीत असल्यामुळे
त्यात पुन्हा वेव्हरिंग माइंड आहे आणि राहू हा शुक्राला सगळ्यात बिघडवणारा ग्रह आहे. राहू शुक्र युती असलेल्या मुलीचे पाय घसरले असलेच पाहिजेत. बापरे, म्हणजे हे जर खरंच 2 अंशाचं गणित असेल शुक्र आणि राहू मध्ये, म्हणजे तो एकराशांतर नाही होणार, युती होईल. पण युती होईल. आणि मग तुम्ही मग तो कन्येचं शुक्राचं सौंदर्य राहिलं बाजूला, विकृती केवढी निर्माण होईल. हे जो उलगडून सांगतो ना, तेव्हा लोक म्हणतात नाही हा काहीतरी कन्क्लुजनला आला. म्हणजे ढोबळ मानाने तुम्ही आत्ता सांगितलं तरी नाही, हे सांगतोय तसं मला अनुभव आहे. तुम्हाला अमुक अमुक त्रास आहे का पोटाचा, एवढं जरी टॅली झालं तर ती व्यक्ती म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत ही व्यक्ती बरोबर मला पोटाचंच कसं विचारते. बरोबर, खूप कॉन्फिडन्स आला की व्यक्ती कोऑपरेट करते. बरं, की या कुंडलीमध्ये केतू आणि शनी एका घरात आहेत, मेष रास आहे तिथे, आणि पुढे हर्षल आहे. समजा अंश ते अंशाचं गणित जमून हा एकराशांतर योग असेल केतू आणि हर्षलचा, तर काय होईल? केतू लांब ठेव, केतूच्या अजून तुझी एवढी ओळख नाही, बरं, स्मशान विद्या आहे. हो, पण शनी हर्षल शनी सगळं नेहमी काय विलंब करावं आहे. संपदा, जो ग्रह ज्यास्त स्थानी आहे त्याचे अधिक फळ तयार करावं. नवम स्थानी वृषभेचा हर्षल काय करू शकतो आणि त्याला शनी कोऑपरेट करणार आहे का अपोज करणार आहे. तर नवम स्थान भाग्यस्थान, धर्मस्थान, जोडीदाराच्या भावंडाचं स्थान, ह्या सगळ्याला हर्षल काय फळं देईल. तर नवमात हर्षल असताना जोडीदाराची भावंडे क्रॅक. हर्षल हा एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. मग जोडीदाराच्या भावंडांचा स्वभाव अतिशय तिरसट असणे शक्यता आहे. हर्षला परदेश गमनाचा कारक आहे. विमानविद्या हर्षलाच्या अंमलाखाली येते, टेलिव्हिजन टेलिग्राफी हर्षलाच्या अंमलाखाली येते. हर्षल हा बुद्धीला चक्रावून टाकणारी पण सायंटिफिक लाईनवर प्रूव्ह करणारी आश्चर्य व्यक्त करतो. उदाहरणार्थ एवढं मोठं धूळ झिरो ग्रॅव्हिटी करून अंतराळामध्ये 25,000 फुटावरून एवढ्या हाय किलोमीटरच्या मैलाच्या वेगाने चाललंय, कोणाला पटलं असतं? 10,000 मैलावर आम्ही 22 तासात पोहोचणार आहोत, कोणाला पटलं नसतं. इथे मी बटन ऑफ केलं की अमेरिकेतला माणूस मला इथे दिसणार आहे, कोणालाही पटलं नसतं. जे पटत नाही पण सिद्ध होतं सायंटिफिकली ते हर्षला अंमलाखाली. लहान मुलांनी बटन लावो का मोठ्या माणसाने लावो, दिसायचं ते दिसतं. म्हणून चमत्काराने ज्योतिष सांगणारे जे लोक आहेत त्यांची विद्या असेल, कदाचित रिडिंग पण बरोबर येत असेल, पण ती विद्या तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकत नाही, कारण तुमचं वैयक्तिक स्किल आहे ते. मग हा परदेशी जाऊ इच्छितो, शनी महाराज काय करतील त्याला? ह्या नवमातल्या हर्षलाचं परदेश गमन फळ आहे ना. शनीचा स्वभाव विलंब, अडथळे. आता विलंब, अडथळे किंवा दुःखच, हा परदेशी जाऊ इच्छितो आणि हे महाराज म्हणतात थांबा जरा, माझा ब्रेक आहे, जरा माझं स्टे आणलाय. लॉजिकली विचार कर, कारण ही रिडिंग ग्रह बोलत नाही तुमच्याशी. आठव काय काय होऊ शकतं परदेश गमनात. विलंब म्हणजे आयत्या वेळी विजा न मिळणं, फ्लाईट्स कॅन्सल होणं, कितीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात. घरात काही समस्या निर्माण होणं, ती शक्यता आहे. हेल्थची शक्यता आहे. शनी अडथळे पाडणं. मृत्यू स्थानातला शनी हर्षलावर एकराशांतर करतोय. अशी एक केस मला माहिती आहे की ज्याचं परदेशी गमन जाण्याची तयारी झाली आणि फ्लाईटच्या फिअरनी त्याने कॅन्सल केलं. काय उत्तर देणार लोकांना? एअरपोर्टवरनं परत आलेलं आहे. म्हणजे अडथळे, परदेश गमनात अडथळे. जोडीदाराच्या भावंडाचा स्वभाव विचित्र आहे आणि शनी एकराशांतर करतोय. जोडीदाराच्या भावंडाच्या मतभेदाचं दीर्घकाळ परिणाम होत राहणं. दीर्घद्वेषी असतील ती जोडी म्हणजे भावंड. मग आपल्या जोडीदाराच्या, आपल्या बायकोच्या बहिणीच्या भावाचे संबंध आपले बिघडलेत, कसं जर तिच्या माहेरी तरी आपण, म्हणजे हे त्याला एक दुःखच होईल. ते भाग्यस्थान आहे. भाग्यस्थान हर्षल असताना मोठमोठ्या लॉटऱ्या लागतात, मोठमोठे जॅकपॉट लागतात. शनी अडथळा निर्माण करतोय. दुःख, कधी कधी सगळे नंबर्स बरोबर येतात, शेवटचा चुकतो आणि मग 30 लाखाचं बक्षीस गेलं. असं पण होऊ शकतं. अचानक धनलाभात अडथळे, तिकीटच हरवणं, सहज कोणाला तरी बघायला देणं आणि त्यांनी पळवणं, दुःख होणं. यातल्या कित्येक गोष्टी मग सगळं बघून फायनल करता येते.
केतू महाराजांचं हर्षलाशी एकराशांतर आहे. केतू पण पीडाकारक आहे. केतूचा हर्षल अतिशय विचित्र तऱ्हेच्या आजारांनी, इन्फेक्शननी परदेश गमनच रद्द झालं. हर्षल भाग्य, केतू पीडा. कुठेतरी नाव चांगलं झालं, त्यामुळेच प्रॉब्लेम होऊन आणि या व्यक्तीला नाना तऱ्हेच्या संकटांना तोंड द्यायला लागलं, असं एक गोष्ट. म्हणजे एकराशांतर योगाने सुद्धा आपल्या या फलित सांगण्यामध्ये खूप भर पडते किंवा ॲक्युरसी येते. एवढंच आहे, केंद्र षडाष्टक जसे फार गंभीर आहेत तेवढं नाही, किरकोळ मतभेद सुद्धा, पण त्रास तर होतो ना मतभेद झाला. आता मला शरदजींना प्रश्न असा विचारायचा आहे की शुभ योग काय, म्हणजे काही अगदीच एकदम झपाट्याने छानसं घडून गेलं असं एकराशांतर योगाचं उदाहरण दिसेल. पण तुला एक चमत्कार ह्या कुंडलीत दिसेल. हा, एकही एकराशांतर 2 शुभग्रहात नाही. हो ना. या 4 ग्रहांचा राहूशी आहे, प्लुटोचा मंगळाशी आहे, गुरुचा शनी केतू आहे, शनी केतूचा हर्षलाशी आहे, हर्षलाचा चंद्राशी आहे. कुठे बाबा चंद्र शुक्र, चंद्र बुध एकराशांतर दिसतच नाही. पण होऊ शकतं असं की बुध लग्नी आहे प्रथम स्थानात आणि चंद्र द्वितीयात आहे, दोघांचा एकराशांतर आहे. बुद्धीची प्रसन्नता, चंद्र मनाचं समाधान, या दोन्हीचं म्हणून छान पर्सनॅलिटीवर परिणाम होईल. शेजाऱ्याशी संबंध चांगले असणं म्हणजे एकराशांतर, एकराशाचं अंतर. मग शेजाऱ्याला काही गरज लागली, पटकन बाबा त्याच्या घरातलं तूप संपलंय, वाटीभर तूप नेऊन दिलं, असे चाळीत संबंध होते पूर्वी. पण एकराशांतर शेजाऱ्याचे संबंध, नेमका शेजाऱ्याशी थोडे जरी संबंध चांगले राहिले किंवा तुमच्याकडे कोणी व्यक्ती आले, त्याचा मेसेज घेऊन ठेवला आणि शेजाऱ्याला दिला रात्री, त्याला आनंद वाटतो. पण किरकोळ कारणावरून अशी रिलेशन बिघडणं हे पण घडतं. याचं कारण अहंकार. जे म्हणतात ना, ॲक्सिडेंट का होतात, ड्रायव्हर फील्स ॲज मच इगो ॲज पेट्रोल इन द कार, मग ॲक्सिडेंट होतात. तर कधी कधी शेजाऱ्याशी संबंध उत्तम ठेवण्याचा बऱ्याच जणांना हा विवेकच नसतो. नातेवाईक तुमचे नंतर येतील, काय झालं तर पहिला शेजारी आहे. पण किरकोळ कारणांना अहंकार ठेवायचा, काहीतरी मतभेद करायचे असं, आणि मग त्यांना त्याची शिक्षा योग्य ती मिळतच असते. तर शेजारी असलेल्या ग्रहाशी संबंध दुर्दैवाने ह्या चौघांच्या शेजारी राहू राहायला आलाय. याच्या शेजारी मंगळ आहे, गुरु महाराज एवढे छान चांगले सप्तमात आहेत, शेजारी शनी केतू आहेत. इथे तर 2 वैरीच आहेत एकमेक शेजारी. हर्षलाचा शेजारी आहे चंद्र, काय उपयोग नाही. यांच्याकडे सगळं पत्ते कुटणं किंवा ड्रिंक्स वगैरे चालतं, यांच्याकडे हळदी कुंकू आहे, काय जमणार दोघांचं. पण मग असे चांगले उत्तम एकराशांतराचं उदाहरण सांगा ना. तुला ज्या ग्रहांची रिलेशन माहिती झाली ना, कोण कोणाचा मित्र, कोण कोणाचा शत्रू, तेवढे नाही कळलं तर कारकत्व बघ. बुध बुद्धी, चंद्र मन, बुध चंद्र एकराशांतर उत्तम. किंवा बुध आणि गुरु, बुध गुरु पण चालेल. पण बुधचंद्रात कसं, बुध शुक्र, बुधचंद्रामध्ये एक प्रसन्नता आहे, बुधगुरूमध्ये एक नॉलेज देणं आहे, तरी चांगला योग आहे. पण ज्या वेळेला बुध हर्षल एकराशांतर होतो, ते बुद्धीला काहीतरी रॅशनल वळण लागणे, नको त्या ठिकाणी जाणे आणि काहीतरी शिकून येणे, असं पण घडू शकतं. शुक्र हा बिघडलेला असताना त्याचा पुन्हा राहुशी योग झाला आहे. त्या पत्रिकेमध्ये मिथुन रास आहे आणि पुन्हा असा योग आहे. आणि त्याला जर विचारलं का रे केव्हा तरी असं लूज कॅरेक्टर झाली होती का तुझी, म्हणतो हो, माझा पाय बराच वेळा घसरला. 2 ग्रहांची कारकत्व बघ आणि फळं लावून द्यायची. तू शुभ मला विचारलेस म्हणून सांगतो, गुरु बुध, गुरु शुक्र, बुध चंद्र, बुध शुक्र, नेपच्यून चंद्र, यांची एकराशांतर छान फळ देते. आत्तापर्यंतच्या तुमच्या सगळ्या कुंडलीच्या अभ्यासामध्ये एकराशांतर योग, पुढे येणारा आपला केंद्र योग किंवा आणखीन त्रिरेकादशी योग, याच्यात जास्तीत जास्त उत्तम फळ कुठल्या योगाने दिले? नवपंचम योगाने. आणि म्हणजे जे शुभच योग आहे, अत्यंत शुभ योग नवपंचम. 2 वृद्धावस्थेतल्या ग्रहांनी नवपंचम जरी केला तरी कसं चांगलं, तर समान वयाचे एक 80 वर्षाचे वगैरे 2 वृद्ध क्षोयपरच्या कट्ट्यावर बसले तरी त्यांना एकमेकाची कंपनी मिळते. जे काय वृद्धांना बोलायचं ते वृद्धाबरोबर बोलू शकतील. पण दोघेही शुभ असले तर नवपंचम योग हा एक पापग्रह आणि एक शुभग्रह असला
बरोबर होत नाही, शेखांड फक्त होतो. बरोबर. तसंच याचबरोबर योग दृष्टी या सगळ्याचा विचार करता आता हे जे तुम्ही एक राशांतर योग शुभ योग सांगितलेत उदाहरण, त्याच्यावर दशा महादशा याचाही फरक पडत असेल. पुढे खूप ते आपल्याला इंटरेस्टिंग आहे. तुम्ही योग दृष्टी ह्यानी ग्रहांची बॅलन्स करून घ्या फळं. अरे रवीचं या कुंडलीमध्ये फळ 20% आहे, बुधाचं 50% आहे, सगळ्यात पॉवरफुल गुरु आहे, जे काय तुम्ही ठरवाल ते. आणि ह्यांची फळं केव्हा मिळणार हा प्रश्न येणार ना. आम्ही त्या मुलीसाठी सगळे दागिने बिगिने तयार करून ठेवले, पण नवरा कुठे आहे? नाही अजून बघायला नाही सुरुवात केली, आम्ही तयारी करून ठेवली आहे. घरात दागिने आणून ठेवणं म्हणजे कुंडलीतले योग, आणि लग्नात ते बाहेर येणं म्हणजे दशा. मग दशा सुरू झाल्याशिवाय त्याला वाव मिळत नाही. आणि मग जसं आपल्याला इथे सांगतात चला शॉर्ट रेडी आहे, मग आपण दोघे येणार. पण तोपर्यंत आपण दोघे तिथे असतो बसलेले, गप्पा मारत असतो, पण दशा आलेल्या नसतात. मला सगळ्यात नवपंचम योग अतिशुभ, षडाष्टक अति अशुभ, हे सगळं आम्ही त्या ग्रहांना पोशाख घालून तयार ठेवलं आहे. नक्षत्राची ऑर्डर येते, चला याचं नक्षत्र मूळ आहे काचल्याचे आहे, केतूला बोलवा, पहिली दशा केतूची. हे आपण लोकांना इथे नक्षत्र आणि त्यांच्या दशा आणि त्यांचा काळ लिहून पटवणार आहोत, शिकवणार आहोत. नाही. आणि मग काय होणार आहे, प्रत्येक जण आपापली कुठली दशा चालू आहे ते बघेल. अरे करेक्ट, माझी केतूची दशा ही 2006 पासून सुरू झाली, ती 7 वर्ष असते. 2013 पर्यंत मला पिरियड चांगला नाही. ऑल राईट, पुढे शुक्र आहे, वाईट दशा असून तो असा मस्त फ्रेश होतो. बरं, आज इथेच थांबते. नमस्कार.